झी 24 तास एक पाऊल पुढे। दुष्काळाची दाहकता जालन्यामध्ये आणखीनच भीषण झाली आहे। दुष्काळामुळे विहिरी तर आटल्याचं चित्र दिसतंय, पण जालन्यामधला ऐतिहासिक पलंग बारव हा हौद देखील 200 वर्षात प्रथमच आटलाय। मात्र त्याला पालिका देखील तेवढीच जबाबदार आहे। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। जालन्यातल्या इंदिरानगर भागातली ही आहे पलंग बारव। 10,000 लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे। ही बारव म्हणजे आपल्या पूर्वजांच्या कलेचा उत्कृष्ट नमुना। या बारवची मूळ खोली आहे 250 फूट। अहिल्याबाई होळकर यांनी 18व्या शतकात ही बारव बांधली। पलंगासारखा आकार असल्यानं या बारवला पलंग बारव म्हणून ओळखलं जातं। गेल्या 200 वर्षांच्या इतिहासात ही बारव कधीही कोरडी पडली नाही, पण या वर्षी दुष्काळानं विहिरी नालेही कोरडे पडलेत। मग ही बारव तरी कशी पाण्यानं भरलेली राहील? पण ही बारव कोरडी पडायला जालना पालिकेचा ढिसाळ कारभारही तेवढाच जबाबदार आहे। कारण पालिकेनं आतापर्यंत एकदाही या बारव मधला गाळ उपसला नाही। त्यामुळे 250 फूट खोल असलेल्या या बारवात गाळ साचला तब्बल 220 फूट। ह्या बारवचे जिम्मेदार फक्त नगरपालिका प्रशासन आहे, कारण की त्यानं आतापर्यंत ह्या बारवला साफसफाई कधी केलेली नाही। सर्व इंदिरानगरच्या लोकांनी मिळून ह्या बारवला साफ केलेला आहे आणि निगराण ठेवायला पाहिजे, याची साफसूफ व्हायला पाहिजे। आतापर्यंत नगरपालिकेने याची गाळ काढला नाही। इथल्या इंदिरानगरच्या परिसरातल्या लोकांनी याचा गाळ काढलाय। साऱ्या मुलांनी मिळून कोणी आतापर्यंत कोणी काही पाहिलं नाही या बारवाकडे। आणि आजपर्यंत जरी याच्यात जरी 4-2 टँकर आणून टाकले, तिथले लोक पाणी पिऊ शकते याच्यातलं। नागरिकांची तहान भागवणाऱ्या ऐतिहासिक बारवची डागडुजी करावी असं कधीही पालिकेला वाटलं नाही। बारव कोरडी पडल्यानं गाळ काढण्याचा निर्णय घेतलाय। 5 लोकेशन आयडेंटिफाय केलेले आहेत। हे जुन्या काळातले पाण्याचे उद्भव आहेत। त्याची जर आपण डागडुजी केली, असला जर गाळ आपण उपसा केला तर निश्चितपणे आपल्याला एक चांगला पाण्याचा स्रोत उपलब्ध होणार आहे आणि त्याद्वारे पाणी टंचाईवर काही प्रमाणात का होईना कायमस्वरूपी आपल्याला मात करण्यामध्ये यश मिळणार आहे, यामध्ये काही शंका नाही। ऐतिहासिक वास्तू जपण्यासाठी प्रशासनानं दक्ष असलं पाहिजे। पालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळेच पलंग बारववर कोरडं राहण्याची वेळ आलीय। झी 24 ताससाठी नितेश महाजन, जालना। झी 24 तास एक पाऊल पुढे।